थोडं पाणी घालायचं आहे, अंदाज घेत घेत, आणि एकदम सरसरीत पातळ असं बॅटर बनवायचं आहे. फार पातळ नाही आणि फार घट्टही नाही, पण सरसरीत. आणि त्यामध्ये थोडासा ऑरेंज कलर टाकलेला आहे. एकीकडे कढईमध्ये तेल तापाय ठेवलेलं आहे आणि माझ्याकडे पायपिंग बॅग होती म्हणून पायपिंग बॅग घेतली. तुम्ही अगदी दुधाची पिशवी, तेलाची पिशवीही घेऊ शकतात बरं का. आणि हे जेव्हा पातळ केलेलं बेसन आहे ना, हे ह्या पिशवीमध्ये टाकताना पुन्हा एकदा आहे ना गाळून घ्या बरं का, कारण की ना अगदी छोटी जरी गुठळी असेल तर ती सुद्धा त्या गाळणीतून निघून जाईल. तेल मात्र कडकडीत तापवायचं आहे, गॅस एकसारखा फुल ठेवायचा आहे, अजिबात गॅसला बारीक मोठं करत बसायचं नाही आहे इथून पुढे. आणि मस्त आहे ना त्या पायपिंग बॅगने मस्त अशा पिचकाऱ्या मारून घ्यायच्या आहेत आपल्या उकळलेल्या तेलामध्ये, अशा एकदम छान सरसर सरसर टाकून घ्यायच्या आहेत. आणि बघा एकदम छान अशी बारीक एकदम मोतीचूरची बुंदी जी आहे ना ती पडते ह्याच्यामध्ये. अशी हे लाडू बघून तुम्ही चूर चूर होऊन जाणार आहात. अशी ही मोतीचूरचे लाडू आहेत आजची रेसिपी आपली. आणि बघा अशा प्रकारे सगळे मी तळून घेते. काही नाही, असं मस्त असं एकदम पिचकारी मारल्यासारखं फक्त हे मारत राहायचं आहे तेलामध्ये आणि एकदम कुरकुरीत असं छान हे तळून होतं. गॅस मात्र फुल ठेवा आणि काढून घ्यायचं आहे. आता मोठी चाळण वगैरे, झाऱ्या वगैरे ह्याला चालत नाही, ह्याला आपली डायरेक्टली चहाची चाळण घ्या. ह्या चहाच्या चाळणीने एकदम छान अशी ही बुंदी निघते, एकदम मस्त. आता बुंदी सगळी मी तळून घेते आणि मग आता बनवायचं आहे पाक. तर ही 1/2 किलो साखर आहे बरं का. आणि 1/2 किलो साखर आहे तर मी मोजून घेतली का, तर आपल्याला तेवढंच पाणी टाकायचं आहे म्हणून मी, माझ्याकडे कप होता त्याने मोजली, 1 कप भरली ती. आणि साखरही 1 कप आणि पाणीही 1 कप टाकले. आणि त्यामध्ये मी थोडीशी त्याला साखर विरघळेपर्यंतच उकळी घ्यायची आहे. ह्याचा काय आपल्याला पाक वगैरे बनवायचा नाही, 1 तारी 2 तारी असा, फक्त साखर विरघळवायची आहे. साखर विरघळली की त्यामध्ये 1 चमचा विलायचीची पावडर आणि पुन्हा थोडासा ऑरेंज कलर टाकलेला आहे. आणि त्यानंतर लगेचच गरम ह्याच्यातच ही जी बुंदी होती ना आपली तळलेली, ती बुंदी टाकलेली आहे. आणि त्यानंतर हे मगजबी टाकलेले आहेत बघा. आणि थोडासा असा तुपाचा फ्लेवर यावा म्हणून 1 चमचा भरून तूप टाकलेलं आहे मी. जर तुम्हाला तुपाचे लाडू करायचे असतील तर हेच तुम्ही जी बुंदी आपण तळलेली आहे तेलामध्ये, ती तुपामध्ये सुद्धा तुम्ही तळू शकता. आणि लगेचच बांधायला घ्यायचे आहेत. 10 मिनटं ठेवा मुरायला, 10 ते 15 मिनटं, आणि त्यानंतर लाडू बांधायला घ्या. काय मस्त लाडू दिसत आहेत बघा, लुक काय आलाय लाडूला, 1 नंबर, सुपर डुप्पर मैत्रिणींनो. घरच्या घरी फक्त 1/2 किलो बेसन आणि 1/2 किलो साखरेपासून जवळजवळ हे 1 ते 1.25 किलो लाडू झालेत. मोजले तर 23 का 24 लाडू झाले होते, 23 ते 24 आपल्या साईजनुसार आहे, मीडियम, लहान, छोटे मोठे असे. तर इतके छान सुंदर असे बघता क्षणी एकदम वाव वाटणारे असे लाडू तयार झालेले आहेत. चला तर मग लाईक करा.